साक्री येथे अपघातात प्रकरणी तेलंगणा पोलीस पोहोचले. दफन केलेल्या मृतदेहाचे 44 दिवसांनी खोदून केले जागीच शवविच्छेदन. नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल. दिग्रसपासून 8 किलोमीटर अंतरावरील साक्री या गावी तेलंगणा पोलीस एका अपघात प्रकरणी चौकशीसाठी दिग्रस शहरात पोहोचल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाल्याची घटना दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे की किनवट ते आदिलाबाद मार्गावरील चिखलापूर या गावाजवळ बोलेरो पिकअपमध्ये बांधकाम सेंटरिंग घेऊन जाताना दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी पिकअप पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यावेळी त्यांना तेलंगणा स्थित शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान सचिन बापूराव कावळे व 39 राहणार क्रांतीनगर आदिलाबाद याचा मृत्यू झाला. तेव्हा तिथे मृतक सचिन कावळे याचे शवविच्छेदन झाले होते, तर कोकले गोपाल वय 30 राहणार क्रांतीनगर आदिलाबाद व नामदेव माणिक भुसारे वय 28 राहणार साक्री दिग्रस यांच्यावर आदिलाबाद येथे उपचार सुरू होता. त्यानंतर नामदेव माणिक भुसारे राहणार साक्री यांना पुढील उपचारासाठी नातेवाईकांनी नागपूर येथे उपचारासाठी आणले होते. नागपूर येथून सुट्टी घेऊन परत दिग्रस तालुक्यातील साक्री येथे घरी आणले तेव्हा अचानक दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी प्रकृती बिघडल्याने नागपूर येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. तेव्हा नातेवाईकांनी त्याला घरी आणून साक्री येथील हिंदू स्मशानभूमीत दफनविधी पार पडला. अचानक दिनांक 3 फेब्रुवारी रोजी तेलंगणा येथील पोलीस बस इन्स्पेक्टर पी. अंजमा, हेड कॉन्स्टेबल आर. गोपालसह पोलीस सहकारी दिग्रस पोलीस स्टेशनसह ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. तेथून पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस शैलेश झंजाळ, दिग्रस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वीरेंद्र अस्वार यांच्या आदेशाने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय जाधव, डॉक्टर अभय गोविंदवार व बैजू बानोत सह तहसीलदार मयूर राऊत यांच्या आदेशाने नायब तहसीलदार रामेश्वर तुपोने, मंडळ अधिकारी उदय ठाकरे, तलाठी सुमेध खंडारे व लोकसेवक सुखदेव गायकवाड यांना सोबत घेऊन साक्री गाठून त्यांच्या नातेवाईकांसमक्ष 44 दिवसांनी मृतदेह दफन केलेल्या ठिकाणी खोदून त्यांचे जागीच शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी बघ्याच्या गर्दी उसळली होती. या अपघातातील कोकले गोपाल यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर आदिलाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृतक नामदेव भुसारे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मृतक भुसारे हा रोजमजुरीचे काम करण्यासाठी आदिलाबाद तेलंगणा येथे गेला होता. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी भादवी कलम 106(1), 125(अ), BANLS नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.